यस्य स्वयं स्वभावाप्ति रभावे कृष्णकर्मणः तस्मै सज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने. आता याच्यामध्ये श्लोक पाहायचा आहे 8 नंबरचा. काल आपण 7 नंबरच्या श्लोकात काय पाहिलेलं होतं की मोहाने झाकलेलं ज्ञान स्वभावाला प्राप्त होत नाही आणि जो पदार्थांच्या विषयी काय करतो म्हणजे जसं उन्मत्त पदार्थाच्या द्वारे हा जीव उन्मत्त म्हणजे नशेला प्राप्त होतो तसं या ठिकाणी सुद्धा त्या नशेलाच स्वरूप समजतो आणि मग ही मोहाची नशा आहे आणि त्यालाच आपलं स्वरूप समजतो आणि ज्ञान झाकलं गेलंय तर त्या ज्ञानाची ओळख करत नाही म्हणून त्याची दुर्दशा होते. आता पुढे 8 नंबरच्या श्लोकात सांगतात म्हणजे मुले आणि मित्राणी म्हणजे मित्र, शत्रव म्हणजे शत्रू. हे सर्व वास्तविक जीवापासून कसे आहेत? सर्वथा अन्य स्वभावानी भिन्न स्वभावाचे आहे. म्हणजे आत्म्यामध्ये ह्यांचं कोणाचंही स्थान कुठल्याही प्रकाराने नाही, अत्यंत भिन्न आहे. तथापि तरी देखील मूढः हा ज्ञानी जीव मोहाने त्यांना स्वानी प्रपद्यते आपले समजतो. काय सांगितलं? घर, शरीर, पुत्र, मित्र, कलत्र काय असेल तेवढे ह्या श्लोकात जेवढं बसले तेवढे शब्द सांगितले. पण एक आपल्या आत्मस्वभावाला सोडून बाहेर सगळे कोण आहेत? आपले ज्ञानाचे ज्ञेय आहे. बाकी त्यांचा आपला काही संबंध नाही. ज्ञानाने जाणलं ते पण उपचाराने. वास्तविक पाहता आपल्या आत्म्याशी आपलं प्रयोजन भोगभूमीमध्ये जोडप्याशिवाय दुसरं कोण असते का? तिथं तिसरं कोणच नाही. काय सांगितलं? त्याचं नाव भोगभूमी काल. भोगाचं स्थान ज्याला म्हणायचं भोगभूमी. म्हणजे 2 शिवाय तिसरं कोण नाही. असतं पण त्यांच्या जवळ नसते. जोडपं सगळे वेगळे वेगळे आणि एकाचा दुसऱ्याशी काही संबंध नाही. इतकं की त्याने कुठल्या अशा विचाराने फक्त जोडपं होऊनच तिथं राहिलं? कुठल्या विचाराचं फळ? भोगाच्या विचाराचं फळ अशा प्रकाराने मिळालं की दुसऱ्याशिवाय तिसऱ्याची वार्ता नाही. पण आता कधी त्यांनी असे शुभभाव केले असतील की मला जैन धर्म आवडतो आणि तेच मला त्याचा उपदेश सतत मिळावा आणि मी आपल्यात राहावं, तर त्या विचाराचं फळ एखाद्या जीवाला कोण मिळतं? चारणमुनी मिळतात. ते किती क्षणभर येतात आकाश मार्गाने आणि उपदेश देऊन निघून जातात. मग तेवढंच ते काय करतात? कोणाच्या विषयी आलेलं हे कथन? आदिनाथ भगवंतांच्या विषयीच्या म्हणजे जेव्हा ते कोण होते? श्रीमती आणि वज्रजंग आणि धुपाच्या सुगंधामध्ये त्यांचं मरण झालेलं आहे इथं. त्यावेळेस ते भोगभूमीत, कारण नुकतंच त्यांनी पात्रदान दिलेलं असतं आणि त्या पात्रदानाच्या प्रभावाने ते भोगभूमीत जन्माला जातात. मग त्यावेळेस तिथं त्यांना चारण मुनीचा उपदेश मिळालेला आहे. मग तिथं त्यांनी काय केलेलं आहे? सम्यक दर्शन प्राप्त केलेलं आहे की आपण कसे भोगात रमलोय, आत्मा तर याच्यापासून वेगळा आहे. अशा रीतीने तिथं त्यांना विचार करायला सतत चान्स आहे. म्हणजे आपल्याला तिथंच काय, पण आपल्याला सुद्धा संधी आहे. कुठं संधी आहे? आत्म्यातच राहायला कुठं संधी आहे? मंदिरात स्वाध्याय करताना, ध्यान करताना एवढ्याच ठिकाणी संधी आहे. तर 24 तास संधीच आहे. असं काही नाही की स्वयंपाक करताना आत्मा जाणीव देत नाही,
व्यापार करताना आत्मा जाणीवेत येत नाही, किंवा शेती करताना जाणीवेत येत नाही, कुठलंही काम करताना आत्मा लक्षात येत नाही, असं कधीच नाही. कुठल्याही स्थितीमध्ये असं झोपलेला असताना सुद्धा आत्मा जाणीवेत येतो. मूर्छित अवस्थेमध्ये सुद्धा आत्मा जाणीवेत येतो. इथपर्यंत सांगितलं. याचा अर्थ काय आहे की तेवढा आपण संस्कार केले पाहिजेत. आत्मा एवढे संस्कार केले तर कुठेही आत्माच फक्त जाणीवेत येणार, बाहेरची कुठलीही वस्तू आपल्याला जाणीवेत येणार नाही. म्हणजे आपल्याला काय करायचंय, प्रत्येक ठिकाणी भेद विज्ञान करत राहायचंय सारखं. हे माझ्यापासून भिन्न आहे. म्हणजे जसं आपण आता कुठेतरी प्रवास करतोय आणि प्रवास करताना रेल्वेत किंवा एसटीत बसतोय आणि आपल्याला अनपेक्षित असं कोणीतरी आपल्याजवळ येऊन बसलं. काय करतो आपण, सीट रिकामं होतं आणि त्यावेळेस आपलं लक्ष पण नव्हतं आणि पटकन येऊन बसलं कोणतं. आपले काय भाव असतात त्यावेळेस? कोण आलं इथं? म्हणजे आपण कुठल्या विचारात अडकलेलं असतं त्यावेळेस असं वाटतं कोणतरी अपरिचित मनुष्य आहे आणि किती वेळ आपण आता प्रवास करणार आहे, उगाच नको कोणाच्याच पण जवळ बसायला. खूप विचार येतो, नको म्हणजे नकोच वाटत असतं. एक तर अपरिचित असतं आणि दुसरी गोष्ट आपल्याला कोणाचा संपर्क नको असतो. मग तेवढ्या प्रवासामध्ये जसं आपल्याला एखादा अपरिचित नको वाटतो, मग तसं आपल्याला हा सुद्धा एक प्रवास चालू आहे आपल्या आयुष्याचा, मनुष्याईचा. मग त्यात आपल्याजवळ कोण कोण येऊन बसावं वाटतं आणि कोण नको वाटतं. म्हणजे त्यावेळेस आपल्याला वाटतं ना, आहेत माझे, आई आहे, वडील आहे, भाऊ आहे, बहीण आहे, हे सगळे आपल्या जवळचे असं म्हणून आपण हृदयात बसवलंय त्यांना. मग ह्या मनुष्य आयुष्याच्या प्रवासात तरी आपल्याला ते अपरिचितच वाटले पाहिजे. तिथं जसं अपरिचित आहे त्याचा संपर्क नको वाटतो, तसं या ठिकाणी सुद्धा कोणाशीही माझा संपर्क नाही. बपूर ग्रहम दणम दारा, घरात बसलाय तरी कुठलं घर आणि काय हे सगळं पुद्गलाच आहे, आकाश द्रव्य. मी तर ह्याच्यापासून वेगळा, मी माझ्या आत्म्यात राहतो. काय विचारला प्रश्न राजवार्तिक मध्ये? भगवान को असते, आपण कोठे राहता? उत्तर काय दिलं? आत्मनी, एवढंच, स्वात्मनी. म्हणजे आपल्या आत्म्यामध्ये, म्हणजे माझ्या आत्म्यात मी राहतोय. उत्तर कुठे येतं आपल्या? लगेच पंढरपूरमध्ये राहतो, अमक्या अमक्या वीरसागर नगरमध्ये राहतो, मंदिरच्या जवळ राहतो, पण मंदिर पासून अतिशय दूर आहोत. मंदिरच्या जवळ आहे पण हृदयात मंदिर नाही, निज मंदिर नाही. म्हणून जिन मंदिराचाही प्रवेश झालेला नाही. जे आपण समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक समयाला जर आपण ह्या स्वभावासाठीच उपयोग लावला, सांगितलं ना, यत्रैव हितधी पुंस श्रद्धा तत्रैव जायते, यत्रैव जायते श्रद्धा चित्तम तत्रैव लीयते. काय सांगितलं? किती सुंदर आहे. जेथे उपयोग लागतो तेथेच काय आहे? श्रद्धा होते. जेथे श्रद्धा होते तेथेच मन रमतंय, एकाग्रता होते. आपली श्रद्धा कुठे आहे? सतत श्रद्धा बाहेरच्या द्रव्यात आहे, परद्रव्यात आहे. म्हणजे आपल्याला सारखं काय वाटतं? हे लोक चांगले आहेत, ते लोक चांगले आहेत, हे चांगले नाहीत. श्रद्धा अश्रद्धा ह्याशिवाय दुसरं काही करत नाही, उपयोग लावतो. तो जेवायला बसलं तरी कुठल्या पदार्थाकडे उपयोग असतो? जे आवडतं ते ताटात यावं असं वाटतं. जे आवडतं ते ताटात यावं असं वाटतं. मेरी जीवन गाथामध्ये एका ठिकाणी असा प्रसंग आलाय की ह्या वर्णिजींचं पुण्य तेव्हाच आम्ही म्हणणार की जर यांना आता द्राक्ष मिळाले जेवायला बसल्यावर, तर त्यांचं खरं पुण्य म्हणायचं. आणि त्यावेळेस कुठं द्राक्ष वगैरे काही सुद्धा नव्हते. आता अचानक कुठं येणार? जेवायची वेळ झाली, ताट केलेलं होतं
आणि असं कोणतरी म्हणाले. आणि तेवढ्यात दिल्लीवरून कोणतरी आलेलं असतं द्राक्षाची पेटी, आणि त्यांच्या ताटात द्राक्ष ठेवतात, हे घ्या द्राक्ष खावा म्हणून. आणि मग सगळे हसायला लागले, म्हटले खरंच ह्यांचं पुण्य आहे. मग आपण कशाला म्हणतो पुण्य? बाहेरची वस्तू मिळाली तर पुण्य म्हणतो, नाही मिळालं तर पाप म्हणतो. पण आत्मिक लाभ झाला तर त्याला काय म्हणायचं? आत्मिक लाभ झाल्यावर अलभ्य लाभ म्हणजे किती महान लाभ आहे की जो पूर्वी कधी अपूर्व आनंद भोगलेला नाही, अतिंद्रिय आनंद भोगला नाही, आणि तो मला आता भोगायला मिळाला. किती स्वाधीन आहे. आणि ह्या स्वाधीन मध्ये जर आमचं चित्त राहिलं तर आपोआप काय होत आहे? सगळी दुर्दशा मिटते, पराधीनता मिटते, याचकता मिटते. याचकतेमध्येच आपलं जीवन पावलं पावली चालू आहे. म्हणून मला आता फक्त स्वभावातच राहायचंय, हे जाणायचंय. नाहीतर कोण म्हणतो किती मुलं आहेत तुम्हाला, किती घर आहेत तुम्हाला, किती गाड्या आहेत तुम्हाला, किती सून आहेत तुम्हाला, असं विचारणारे विचारतात. किती धन आहे. आणि जेवढं आपल्याजवळ जास्त असेल तेवढं सांगायला काय वाटतं? उत्साह वाटतो. नसेल काय तर मान खाली होते. तर उलट काय आहे, एवढं आहे सांगायला मान खाली व्हायला पाहिजे. उलट चाललंय आपलं सगळं. काही नाही म्हणजे मी अकिंचन आहे, बाहेरचं माझ्यात नाहीच काही. त्यामुळे मला ते काही नाही सांगायला काहीच वाटणार नाही. मी एकटाच आहे असं म्हणायला किती लगेच लाज वाटते. पण आमच्या घरात अवतीभोवती सगळे किती आहेत, माझा मोठा परिवार घरलेला आहे, हे सांगायला इतकी मान उंचावते. पण तेवढीच त्याची मान काय होते, छाटली जाते. हे लक्षातच येते. कारण का तर प्रत्येक वेळेला परिग्रहामध्ये ज्याचं चित्त अडकलेलं आहे तो सतत काय आहे, आर्त रौद्र ध्यानात बुडलेला आहे. म्हणजे किंचित मात्रही त्याला शांती नाही. आणि आपण फक्त तेच समीकरण करून बसलोय, जसं वरच्या स्वर्गातल्या देवांना देवी नाही. मग काही कमीपणा आहे का त्यांचा? कुठल्या वृत्ती नाही, देवी नाहीत, आवागमन नाही, सगळं किती कमी त्यांना खालच्या देवापेक्षा. नवग्रह पासून पुढं सगळे कसे अहमिंद्र आहेत. मग उलट त्यांचा परिग्रह कमी झाला तर त्यांचं सगळंच कमी झालं. एक देवांगना आहे म्हटलं तर क्रीडेला जायचंय, पंचकल्याणिकाला जायचंय, इकडं तिकडं फिरायचंय. सगळाच प्रश्न आला. देवांगना आहे म्हटलंय, सगळा परिग्रह आला, त्याच्याबरोबर परिकर आला, ते लागतच आहे सगळं. आणि देवांगनाच फक्त नाही म्हटलं की सगळं कट झालं. आलं का लक्षात? कधी आपण घेतलं काय परिग्रह काय करतो? हा देह एव आत्मनः भवः. काय म्हटलं? शरीरच आत्म्याचा भव म्हणजे संसार आहे. आणि एका शरीराला सांभाळायला पंचायत, आणखी दुसरं शरीर घेऊन बसतोय. काय म्हणतो? मला कोणतरी पाहिजे सोबत, एकट्याला जमत नाही राहिला. कित्येक जणांचं, जसं कित्येक जणांचं परवा काय सांगितलं होतं, दागिन्यासाठी लग्न करत, हातात गळ्यात सगळीकडे घालायला मिळेल आणि मिरवायला मिळेल म्हणून लग्न करतो. तर काही जणांचं काय असतं, मला एकट्याला राहायला भीती वाटते, एकट्याला कसं राहायला जमल, म्हणून दुसरं शरीर त्याला पाहिजे असतं. पण त्याला शरीराचा धर्म माहीत नसल्यामुळे तो दुसऱ्या शरीराशी एकत्व बुद्धी करायला जातो. पण किती धोकेदायक आहे. अविश्वासाच्या स्थानात पडतोय, भयाच्या स्थानात पडतोय, संकटात पडतोय. म्हणजे कुठलीही संगती असू दे, ती संगती सदैव आपल्याला काय आहे, दुःखदायक आहे, अशांतीला कारण आहे. म्हणून जेवढं आपल्याला एकटा जीव सदाशिव, चित्त भ्रमिष्ट होणारच नाही. कारण का तर सदैव आपलं चित्त कुठं राहतंय, मग केंद्रित कुठं झालं, स्वभावाकडे केंद्रित झालं. शरीरच आपलं नाही म्हटल्यानंतर सहजच कुठं लक्ष होतंय, आत्म्याकडे. आणि आत्म्याकडे लक्ष केंद्रित झाल्यानंतर आता त्याला किंचित मात्रही अशी आकुलता राहिली नाही, अर्थ ध्यान राहिलं नाही. नाहीतर ते हिरकणीचा बुरुज माहिती ना ती कहाणी सर्वांना. कशी आली ते काट्या कुट्यातून, अगदी हात पाय सगळे रक्तबंबाळ करत आली आहे. आणि फक्त एका मुलासाठी, का तर तो मुलगा रडेल आणि दूध पाजलं नाही तर
रात्रभर जर मी गेले नाही तर प्राण सोडून देईल. किती तिला चिंता आहे त्या मुलाची. आणि तेवढ्यासाठी ह्या शरीराकडे तिने पाहिलं नाही. आणि तशा संकटाच्या स्थानातून ती उतरून बरोबर तिथं जाऊन पोहोचली आणि तो मुलगा रडतच होता. म्हणजे काय आहे, फक्त थोडीशी वेळ चुकली तिची. कारण तिथला नियम तिला माहित नाहीये की सायंकाळ झाल्यानंतर तिथले जे दरवाजे बंद होतात, परत तिथं कोणी आतलं बाहेर जायचं नाही, बाहेरचं आत यायचं. आणि ती नेमकी दूध घालायला आलेली अडकली आत. आणि दरवाजावर आल्यावर तिथले जे रक्षक असतात ते म्हणतात, आता नाही तुम्हाला मिळणार जायला. 5च मिनिट फक्त झाले होते दरवाजे लावून. तर ती खूप गयावया करते, पण म्हणते हा कायदा आहे. ते लोक काय म्हणतात, ह्या कायद्याचं आम्ही उल्लंघन करू शकत नाही, तुम्हाला रात्र इथंच काढावं लागेल. आणि ती म्हणते शक्य नाही, मला जावंच लागेल. आणि अशा संभाषणामध्ये शेवटी तिने रस्ता शोधून काढला. आणि तो इतका की तिकडून कोणीही जाऊ येऊ शकत नव्हतं. घसरगुंडी आहे, दगडधोंडे आहेत, काटे आहेत, अजून काचा आहेत, पुष्कळ काय म्हणाल तेवढं वर्णन करावं तेवढं थोडंच आहे. प्राणाचा धोका आहे. पण तो प्राणाचा धोका पत्करून ती तिथं पोहोचली. जेव्हा कळलं कोणाला, शिवाजीने केलेला कायदा होता, त्याला कळलं. त्याने किती अभिनंदन केलं त्या स्त्रीचं. म्हणून त्याला त्या बुरुजालाच नाव काय दिलं, म्हणजे त्यांनी त्या दृष्टीने पाहिलं ना, हिरकणी नाव होतं तिचं. मग त्यावेळेस तो हिरकणीचा बुरुज असं नाव दिलं. दृष्टी कोणती होती की त्या मुलाच्या भक्तीने तिथं पोहोचली. आत्म्याच्या भक्तीने आपण एवढं करतो का कष्ट, ते आम्हाला इतके कष्ट जाणवतात की तिथं सगळं आपण लगेच म्हणतो, बघा ध्यानाला बसलो खूप डास चावले, कसं तरी आपलं ध्यान आटोपलं म्हणतो. स्वाध्याय करायला बसलो तर सारखं आवाज येत होते, काही लक्ष लागत नव्हतं. म्हणजे सगळं धर्माच्या विषयीत आपण जर विचार केला तर किती अडथळे आपण दाखवत असतो. आणि शरीराचं मोह तिथं किती करत असतो. पण त्या ठिकाणी हे सर्व षटक्रिया करायला शरीरापासून भिन्नत्वाची प्रतीती येण्यासाठी षटक्रिया सांगितल्यात. की तुझं शरीर त्यात गेलं तरी तू कुठं राहतोय, शरीरात राहतो की आत्म्यात राहतो, हे पाहण्यासाठीच 28 मूलगुण आहेत. त्याचं परीक्षण करण्यासाठीच ह्या षटक्रिया आहेत. पण आपल्याला शरीर सांभाळून जर सगळं करायचं असेल तर त्याच्यामध्ये आम्ही उतरलो नाही. कारण अजून लक्ष कुठं आहे, शरीरात आहे. म्हणजे इतकं स्वभावात लक्ष राहिलं तर तिथं सांगितलं ना, वपुरुगृहम धनम दारा पुत्रा मित्राणी शत्रव सर्वथा अन्य स्वभावानी मूढस्वानी प्रपद्यते. तो मूर्ख त्याला काय करतो, आपलं आहे असं समजतो. म्हणजे हे सर्व परकीय असताना देखील आपलं आहे समजतो. त्यासाठी आपण अनेक वेळा कष्ट केले शरीराला वाचवण्यासाठी, घराला वाचवण्यासाठी, धनाला, जिथं जिथं प्रेम असेल, धन परिवार कोण असेल त्या सर्वाला वाचवण्यासाठी अनेक वेळा पण आपले बलिदान सुद्धा केलेलं आहे. पण धर्मासाठी मात्र बलिदान झालेलं नाही. धर्मासाठी बलिदान करावंच लागत नाही, फक्त तिथं समर्पित व्हायचे स्वतःला. आणि त्यावेळेस शरीर गेलं तरी मग त्याची किंमत नाही. कोणाचं घडलंय असं, शरीर गेलं तरी किंमत नाही त्याची. 500 मुनी ज्वलंत उदाहरण. 500 मुनींना घाणीत पिळण्याचा आदेश दिला राजाने. हो की चून न करता सगळे मुनी त्या घाणीत पिळले गेले. एकाही मुनींनी असं तक्रार केली नाही की ह्यांना तरी धर्मासाठी, कशासाठी, धर्मासाठी राहू देत एकाला तरी, आम्ही सगळे गेलो तरी चालेल पण आचार्य राहू देत, असं तरी त्यांनी केलं का. म्हणजे याचकता झाली, शरीरासाठी याचकता त्यांच्यामध्ये आली नाही. 700 मुनींना त्या नरमेध यज्ञामध्ये आता जावं लागणार आहे अशी परिस्थिती झाली तरी सुद्धा कोणीही याचकता केली नाही. 700 मुनी ध्यानाला बसलेले आहेत. अकंपनाचार्याची केवढी जबाबदारी. हा संघ मी गेलो तर चालेल पण हे पुत्राप्रमाणे सगळे कसे आहेत, ह्यांना मी जन्म दिलेला आहे. म्हणजे
रत्नत्रय दिलेलं आहे, तर त्यांचं रत्नत्रय सुरक्षित राहावं म्हणून तरी त्यांना चिंता झाली का? म्हणजे एवढं त्यांनी स्वतःची श्रीमंतता स्वीकारलेली की याचकता तिथं राहिलीच नाही, कोणासाठीच नाही. मग तिथं उदाहरण घ्यायचं जिराफाचं. जिराफ प्राणी कसा असतो? स्वाभिमानी असतो, परावलंबन नाही, स्वावलंबन. तो आपल्या बाळाला सुद्धा काय शिकवतो? स्वावलंबन शिकवतो. ती माता, जिराफाची माता जी असते, ते मूल जन्माला आलं की काय करते? ते लगेचच उभा राहतात. कुठला जन्म म्हटला त्याला? पोत. नाही म्हणायचं, पोत जन्म. मग पोत जन्म त्यांचा आहे की लगेच ते चालू फिरू लागतात जन्म झाला की. मग त्या वेळेला ते जिराफाचं पिल्लू काय होतं? लगेच उभा राहतं. ती माता जिराफाची काय करते? इतकं ठोसा जोरात मारते की ते खाली पडते. परत ते उभा राहतं, परत त्याला ठोसा मारते, ते परत खाली पडतं. असं किती वेळा करते? जोपर्यंत त्याच्या पायात बल येत नाही स्वतः चपळाईने पळण्याचं, तोपर्यंत त्याला पाडत राहते आणि तितक्या वेळा तो प्रयत्न करत राहतो. मग आपल्याला हे बघून वाटेल किती निर्दयी आहे. जन्मलेला पिल्लाला असं कोणी इतकं त्रास देतं का? किती जखमी होईल, त्याचं हाड मोडल, लगेच आपल्याला किती चिंता असते. पण त्याला ती स्वावलंबन शिकवत असते की मी तुझी नाही, तुला शिकारी जर आला तर तुला रक्षण करावं लागेल, मी काय तिथं जबाबदार नाही. असं तिचं त्याच्यामध्ये मतितार्थ आहे. मग तसं आम्हाला सुद्धा इतकं की आपलं स्वतःचं बल आत्म्यामध्ये जर असं प्रगट झालं तर त्या ठिकाणी कुठल्याही शरीराला, मग ते आचार्य कसे आहेत? गंभीर आहेत असं पाहणार नाही. तिथं हा प्रसंग प्राप्त झालाय, त्यांचं हृदय हेलावून गेलंय, ते अर्थध्यानात जाऊन काय होतील? मग असमाधी करतील. मग उलट तिथं निर्मोहाची साधना सगळ्यांना आधीच त्यांनी शिक्षण दिलेलं आहे की कुठल्याही प्रसंगात तुम्ही दीक्षा घेताना हे समजा सल्लेख नाही, आणि कुठल्याही प्रसंगात काय झालं तरी सुद्धा ह्या शरीरापासून भिन्न राहण्याची तुम्हाला जर म्हणजे हा अभ्यास झाला तरच तुमची खरी काय होणार आहे? सार्थक होणार आहे साधना. आणि ह्यात जर कच्चे असाल तर दीक्षा नाही. मग ते कोणी सांगितलं? भद्रभाऊंनी चंद्रगुप्ताला केलेला आहे तो प्रयोग. चंद्रगुप्त राजा आहे आणि तो दीक्षा मागायला आल्यानंतर सांगितलं 1 वर्ष झोपडीत राहून निरस खाऊन दाखवायचं. त्यावेळेस तर ते ऐकताना एवढा राग आलाय की मी एवढा मोठा राजा, मनात काय आलं? एवढा मोठा राजा आणि कोणतरी असं निरपेक्ष साधना करण्यासाठी विनंती करेल का? पण मी केली, त्याला लाथाडून लावलं यांनी, आणि मला माझं उलट प्रोत्साहन करायच्या ऐवजी मला खाली ढकललं. इतका विचार, असत विचार इतके येत आहेत गुरूंच्या विषयी आणि खूप अस्वस्थ आहेत. आणि मंत्री आल्यावर विचारतो की तुम्ही अस्वस्थ का आहात? तेवढं कारण सांगा. मग हे सगळं कारण सांगितलं. गुरुनी असं करायचं का? परत मंत्र्याला तो राजा म्हणतोय आणि तो मंत्री एवढा विचारी आहे, तो म्हणतो की गुरुनी केलेलं हे तुमच्या कल्याणासाठी खूप चांगलं केलेलं आहे. भाग्याने तुम्हाला असे गुरु भेटलेले, त्याचं तुम्ही अभिनय करू नका. त्यांनी खूप तुम्हाला चांगला मार्ग दाखवलेला आहे. कारण जर तुम्ही आत्ता लगेच मागितली की दीक्षा दिली असती तर काय झालं असतं? आत्ता जसं तुम्हाला कुविचार आला तसं साधना करताना हा कुविचार आला असता. तुम्हाला तयार करतायत, 1 वर्ष संधी दिली तुम्हाला की खरोखर तुम्ही मोक्ष मार्गस्थच होणार की फक्त अजून हे घर, शरीर, राजन, राज्यपद ह्याच तुम्ही तिथं जाऊन सुद्धा हेच विचार करत बसणार. तर ते विचार येऊ नयेत म्हणून काय तुम्हाला दिलंय? हे एक प्रयोग करायला सांगितलं. म्हणजे आता सुद्धा जर तुम्हाला ह्या विषयी जर विचार आला नाही मनामध्ये की काय त्याच्यामध्ये शरीर आहे, शरीरापासून मी भिन्न आत्मा आहे, मग झोपडीत राहू दे, महालात राहू दे, त्याचा माझा काही संबंध नाही आणि मी तर फक्त जाणणारा एक आत्मा आहे, हे जर तुम्ही साधना त्या झोपडीत राहून केली तर तुमची सफल होणार आहे दीक्षा. आणि नाहीतर काय होणार? जर तुम्ही धुसफूस करत उगाच काहीतरी अशी साधना करू लागला तर म्हणणार काय त्यांना असं प्रायश्चित्त दिलं एवढंस,
आणि मला एवढं मोठं दिलं. मी एवढा राजा असताना कळलं नाही का त्यांना? आणि मला असं मान द्यायला नको होता का? असंच तुम्ही करत बसला असता आणि मग काय उपयोग झाला असता? इथं जे केलं तिथंच ते करणार. मग तुम्हाला ते साधना उत्कृष्ट व्हावी, एक सामान्य ध्रुवाला तुम्ही जाणायचंय. न मी राजा आहे, न मी कोणी रंक आहे, मी लहान आहे न मोठा आहे, एक आत्मा जसा आहे तसाच जर जाणीवेत घेतला तर प्रत्येक समय अतिंद्रिय आनंदाला प्राप्त होतो. समारंभ आरंभ